माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षावास महोत्सवाचं आयोजन प्रत्येक वर्षी या ठिकाणी होत असतं। बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाला खूप महत्व आहे। आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हा वर्षावासाचा काळ असतो। 29 तारखेला आषाढ पौर्णिमा होती आणि या आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाची सुरुवात होत असते। वर्षावासामध्ये जे काही भिक्षू असतात त्या भिक्षूंनी एखाद्या विहारामध्ये थांबायचं असतं आणि त्या विहारामध्ये थांबून लोकांना मार्गदर्शन करायचं असतं। कारण भिक्षू पूर्वीच्या काळात या गावावरून त्या गावाला बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत फिरत होते आणि मग या गावावरून त्याला फिरत असताना ज्या पावसाळ्याचा त्या पावसाळ्यात फिरणं अशक्य व्हायचं। आज ज्याप्रमाणे नदी नाल्यांवरती नद्यांवरती ब्रिज आहेत, पुलं आहेत, त्याप्रमाणे पूर्वीच्या काळात नसायचे। आता जर एखादी नदी असेल तर मोठे मोठे पुलं आहेत, आपल्याला रस्ता ओलांडता येतो। पूर्वीच्या काळाप्रमाणे आज डांबराचे किंवा कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, त्यावेळी पूर्वीच्या काळामध्ये तसे रस्ते नसायचे। मग भिक्षूंना ह्या गावावरून त्या गावाला जर जायचं असेल आणि पायी जायचं असेल त्यावेळेस ते रस्ता ओलांडण्यासाठी म्हणून एखाद्या वेळेस गाव जवळ काढण्यासाठी कुणाच्या शेतातून सुद्धा ते रस्ता तयार करायचे, म्हणून कुणाच्या शेताचं नुकसान व्हायचं। नदी नाले ओलांडून जात असताना कधी कधी त्या नदी नाल्याला आलेल्या पाण्यामुळं भिक्षू वाहून जात असत, त्यांचा मृत्यू होत असत। कधी कधी पावसामुळे ज्यावेळेस एखादा सरपटणारा प्राणी असतो, नाग असतो, इंचू असतो, त्याच्या बिळामध्ये पाणी गेल्यामुळे ते सरपटणारे प्राणी बिळाच्या बाहेर येतात आणि एखाद्या वेळेस ते सर्पदंश होऊन किंवा इंचूदंश होऊन त्या भिक्षूंचा मृत्यू होत असायचा। म्हणून भगवंतांना ज्यावेळेस हे कळालं त्यावेळेस भगवंतांनी भिक्षूंसाठी एक नियम बनवला की वर्षावासाच्या काळामध्ये जर तुम्ही 3 महिने एका ठिकाणी राहून लोकांना मार्गदर्शन करायचं आणि जर का तुमच्याकडे कोणी मार्गदर्शन ऐकायला आलं नाही तर स्वतः चिंतन मनन अभ्यास करत त्याच बुद्ध विहारात थांबायचं, परंतु या गावावरून त्या गावाला जायचं नाही। आणि मग तेव्हापासून वर्षावासाला सुरुवात झाली। मग वर्षावासाला सुरुवात झाली, आपण 1956 नंतरचे बौद्ध झालो आणि मग आता आपल्याला जर वर्षावासाच्या त्यावेळेस बाबासाहेबांनी ज्यावेळेस धर्मांतर केलं त्यावेळेस महाराष्ट्रात एकही भिक्षू नव्हता। मग बाबासाहेबांनी आपल्याला धम्म कळावा म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून ठेवला। मग आता प्रत्येक गावात जर वर्षावासासाठी भिक्षू जर असायला हा पाहिजे असतील तर ते मिळणं शक्य नाही। म्हणून आपल्याला धम्म कळावा असं वाटत असेल, आपल्या गावातील लोकांना धम्म समजावा असं वाटत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ गावागावात वाचन झाला पाहिजे। त्यावेळेस कुठेतरी आपल्याला धम्म कळेल, कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी भिक्षू आपल्याला मिळणं शक्य नाही। म्हणून आपल्या आपल्या गावातून आपण त्या पद्धतीने शिकलं पाहिजे। आता मी किल्लारीला राहतो, मग किल्लारीला राहत असताना खेड्यापाड्यात लोकांना धम्म कळावा त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे। म्हणून ज्या ज्या गावांची इच्छा आहे अशा गावांशी संपर्क साधला की ज्या ठिकाणी बुद्ध विहार आहे, ज्या ठिकाणी बुद्ध विहार तर आहे तिथं मूर्ती आहे परंतु काही कार्यक्रम होत नाहीत असा अनुभव आहे की बऱ्याचशा गाव असे आहेत
की ज्या दिवशी त्या बुद्ध विहारामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना केली त्याच्यानंतर ते बुद्ध विहार बंद आहेत, फक्त जयंतीला खुलतात. मधल्या काळामध्ये कसल्याही प्रकारचा काहीही कार्यक्रम होत नाही हे आम्ही जाऊन डोळ्यांनी बघितलं. मग कमीत कमी या वर्षावासाच्या काळात तरी 3 महिने ते बुद्ध विहार उघडं असायला पाहिजे.